चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नमाज पढण्याचा सल्ला देणारा व्हिडिओ हा व्हायरल झाल्यानंतर उमेदवार संदीपान भुमरे यांनी जोरदार टीका केली आहे। चंद्रकांत खैरे हिंदुत्व विसरलेत असं भुमरे म्हणतायत। याविषयी शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या लोकसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। कारण नेते जरी जुने असले तरी त्यांचे पॅटर्न हे नवीन असणार आहेत। कारण या ठिकाणी तिरंगी चौरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळते। आपल्यासोबत शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी संदीपान भुमरे आहेत, जाणून घेऊयात। आपल्या शहरामध्ये अजूनही खान आणि बांधचे हे मुद्दे जे आहेत ते तुमचे विरोधक धरताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र त्यांनी एक सल्ला दिला होता जो म्हणजे 5 वेळा नमाज पढायचा। कसं पाहता तुम्ही? महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे चंद्रकांत खैरे यांचं पहिले जर भाषण आपण पाहिले आणि कालचं आपण जर बघितलं त्यांचं 5 वेळेस नमाज पढायचं, तर मला वाटतं खैरे कशा पद्धतीनं बोलत होते। हिंदुत्व म्हणजे त्यांना हिंदुत्वावर असे ठाम राहायचे, पण आता मला एक दिसतंय की त्यांचं सगळं हिंदुत्व त्यांनी सोडून दिलेले। आता ते सांगतात की मुस्लिम समाजाचं 5 वेळेस नमाज पडली पाहिजे आणि त्या किराडपुराचा विषय त्यांनी सांगितला का मुस्लिमांनी दगडफेक केली नाही। पूर्वी हेच म्हणत होते की मुस्लिमांनी दगडफेक केली आणि दुसरी गोष्ट हेच बोलत होते की हिरवा साप वगैरे याला त्याचा। आता मला एक सांगा की खैरे हा किती हिंदुत्ववादी आहे आणि सरड्यासारखा रंग बदलतो, म्हणून मला सांगायचं की या खैऱ्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे। खैरे आता तुम्हाला सांगतो त्यांना हिंदुत्व सोडलेलं आहे त्याच्यामुळं, आणि तेव्हा आता किती जरी मुस्लिमांचा चांगुलपणा केला तरी मुस्लिम समाज त्याला मतदान करीत नाही। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।